सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। रायगड जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या साई डोंगर पंप स्टोरेज प्रकल्पामुळे परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असून स्थानिक युवकांसाठी रोजगार, कौशल्य प्रशिक्षण, उद्योजकता आणि पायाभूत सुविधांच्या विकासाच्या मोठ्या संधी निर्माण होतील असा विश्वास अंबोट गावातील स्थानिक प्रकल्पग्रस्त व नागरिक मिनेश म्हसने यांनी व्यक्त केलाय। म्हसने म्हणाले आहेत की महाराष्ट्राच्या वाढत्या ऊर्जा गरजा लक्षात घेता साई डोंगर पंप स्टोरेज प्रकल्प हा राज्याच्या ऊर्जा सुरक्षेला बळकटी देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरणार आहे। स्वच्छ आणि हरित ऊर्जेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्रासाठी अशा प्रकारच्या ऊर्जा साठवणूक प्रकल्पांची आवश्यकता असून भविष्यातील वीज व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल। त्यांनी सांगितले की कोणत्याही मोठ्या विकास प्रकल्पाला सुरुवातीला काही प्रमाणात विरोध होणे स्वाभाविक असते, मात्र विकासाबरोबरच स्थानिक नागरिकांचे हक्क, भावना आणि हितसंबंध जपले गेले पाहिजेत। स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य, कौशल्य प्रशिक्षण, स्थानिक व्यावसायिकांना व्यवसायाच्या संधी आणि योग्य मोबदला मिळाला तर हा प्रकल्प परिसरासाठी वरदान ठरू शकतोय। साई डोंगर प्रकल्पामुळे केवळ ऊर्जा निर्मिती किंवा साठवणूक होणार नाहीये, तर रस्ते, दळणवळण, इतर मूलभूत सुविधा आणि स्थानिक अर्थव्यवस्थेचा विकासही होणार आहे। त्यामुळे संपूर्ण परिसराचा कायापालट घडून येईल असे त्यांनी नमूद केले। पर्यावरण संवर्धनाच्या मुद्द्यावरही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे। विकास आणि पर्यावरण याचा समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे। शासन आणि प्रकल्प कंपनीने सर्व पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन करूनच प्रकल्पाची अंमलबजावणी करावी ही स्थानिकांची अपेक्षा आहे। पर्यावरणाचे संरक्षण करत विकास साधला गेला तर त्याचा लाभ सर्वांना मिळू शकतो असे ते म्हणालेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधण्यावर भर दिल्याचे सांगत स्थानिकांच्या हिताचे संरक्षण करत हा प्रकल्प पुढे जावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे। म्हसने यांनी पुढे सांगितले की प्रकल्प यशस्वी करण्यासाठी स्थानिकांचा सहभाग आणि संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे। स्थानिक नागरिक, प्रकल्प प्रशासन आणि शासन यांच्यात पारदर्शक संवाद राहिल्यास अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात। विकासाचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि स्थानिकांना त्यामध्ये समान संधी मिळाल्या पाहिजेत हीच आमची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। साई डोंगर पंप स्टोरेज प्रकल्प हा केवळ एक ऊर्जा प्रकल्प नसून रायगड जिल्हा आणि महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचा पाया मजबूत करणारा विकास प्रकल्प आहे। रोजगार निर्मिती, उद्योग वाढ, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि ऊर्जा सुरक्षा यामुळे राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। तर मी मिनेश म्हसने अंबोट गावातील स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि नागरिक आहे। साई डोंगर पंप स्टोरेज प्रोजेक्ट हा महाराष्ट्राच्या ऊर्जा सुरक्षेला एक बळकटी देणारा एक नवीन प्रोजेक्ट आपल्या विभागामध्ये होतोय। या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी, पायाभूत सुविधांचा विकास तसेच उद्योजकतेच्या नवीन संधी या विकासामध्ये येणार आहेत आणि परिसराच्या विकासाला नक्कीच चालना मिळणार आहे असं मला वाटतं। कोणताही प्रकल्प होताना, कोणताही मोठा प्रकल्प असेल त्या मोठ्या प्रकल्पाला हा विरोध ठरलेलाच आहे, परंतु विकास करत असताना स्थानिकांच्या भावना, स्थानिकांच्या हक्कांचे संरक्षण, ज्याच्यामध्ये रोजगाराच्या संधी असतील, नवीन उद्योगाच्या ज्या संधी असतील त्या संधी आणि पायाभूत यंत्रणा असतील किंवा त्या परिसराचा विकास असेल, तो परिसराचा विकास ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून होणार आहे आणि त्याचा स्थानिकांना चांगल्या प्रकारे लाभ होणार आहे। स्थानिक नागरिक साई डोंगर प्रकल्पाच्या बाबतीत सकारात्मक आहेत। स्थानिकांना या प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार, पायाभूत सुविधांचा विकास तसेच कौशल्य प्रशिक्षणाच्या संधी राबवून स्थानिकांना ह्या प्रकल्पामुळे खूप मोठ्या रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत आणि त्याचबरोबर ह्या परिसराचा संपूर्ण कायापालट होणार आहेत। म्हणून स्थानिक प्रकल्पाच्या बाबतीत अत्यंत सकारात्मक आहे। पर्यावरणाचं संरक्षण अत्यंत आवश्यक आहे। शासन आणि कंपनीने सर्व पर्यावरणीय नियमांचे पालन करून प्रकल्प राबवावा हीच आमची अपेक्षा आहे। विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखणं अत्यंत आवश्यक आहे। या प्रकल्पामुळे रोजगार, स्थानिक व्यवसायांना चालना तसेच रस्ते व इतर पायाभूत सुविधांचा विकास होणार आहे। तसेच
भविष्यातील ऊर्जा सुरक्षेसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे आणि त्याबरोबरच परिसराच्या सर्वांगीण विकासाला, आर्थिक विकासाला एक निश्चितच चांगल्या पद्धतीची गती मिळणार आहे। आज देशाला स्वच्छ आणि हरित ऊर्जेची गरज आहे। हा प्रकल्प ऊर्जा साठवणुकीसाठी महत्त्वपूर्ण असून भविष्यातील वीज गरजा पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी नेहमीच विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधण्यावर भर दिला आहे। स्थानिक नागरिकांच्या हिताचे संरक्षण करत हा प्रकल्प पुढे जावा हीच आमची अपेक्षा आहे। कारण हा प्रकल्प केवळ ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प नाही, तर संपूर्ण विकासाच्या, परिसराच्या विकासाचा प्रकल्प आहे। या परिसरामध्ये रोजगार निर्मिती असेल, पायाभूत सुविधांचा विकास असेल, स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी असतील, तर ह्या संधी खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत आणि त्यामुळे या परिसराच्या तसेच महाराष्ट्राच्या ऊर्जा सुरक्षेला एक बळकटी साई डोंगर प्रकल्पामुळे मिळणार आहे। प्रत्येक मोठ्या प्रकल्पाबाबत प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे, मात्र कोणताही प्रकल्प स्थानिकांच्या सहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही। आमची स्पष्ट भूमिका आहे की स्थानिक नागरिकांना रोजगार, कौशल्य प्रशिक्षण आणि स्थानिक व्यावसायिकांना व्यवसायाच्या संधी मिळाल्या पाहिजेत। विकासाचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे ही आमची भूमिका आहे। त्यामुळे संवाद, पारदर्शकता आणि स्थानिकांचा सहभाग याच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवता येईल असा मला विश्वास आहे। माझ्या मते साई डोंगर पंप स्टोरेज प्रकल्प महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आज राज्यात उद्योग, शेती आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी स्थिर वीज पुरवठ्याची गरज आहे। स्थिर वीज पुरवठ्याची गरज वाढत आहे। अशा परिस्थितीत हा प्रकल्प ऊर्जा साठवणूक करून वीज व्यवस्थेला अधिक सक्षम बनवू शकतो। यामुळे भविष्यातील ऊर्जा गरज पूर्ण करण्यास मदत होईल। तसेच स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती, रस्ते व इतर पायाभूत सुविधांचा विकास होईल। रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीला चालना देण्याची क्षमता साई डोंगर प्रकल्पामध्ये आहे। मी अंबोड गावचा स्थानिक नागरिक असून या परिसराच्या विकासाशी माझे भावनिक नाते आहे। आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे। विकासाला माझा पूर्ण पाठिंबा आहे, परंतु तो स्थानिकांच्या हिताचे संरक्षण करून झाला पाहिजे। रोजगाराच्या संधीमध्ये स्थानिकांना प्राधान्य, न्याय्य मोबदला आणि स्थानिकांचा सन्मान या गोष्टी अत्यंत आवश्यक आहे। विकास आणि लोकहित यांचा समतोल राखत हा प्रकल्प पुढे जावा हीच आमची अपेक्षा आहे।